नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 5 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय अर्जुन आणि सायली आता ना सत्य रिव्हील करत असतात आणि अर्जुन म्हणत असतो की आम्हाला ना कळालंय की नक्की सायली खरी कोण आहे म्हणून. आता सगळेजण बघायला लागतात की नक्की सायली कोण आहे असं अर्जुन पुढे सांगतो. ते इतक्यातच तिथे राकेश येतो आणि राकेश हे सगळं पाहत असतो. अर्जुन म्हणतो ती दुसरी तिसरी कुणीच नाहीये, तर आपली सायलीच आपली सगळ्यांची लाडकी तन्वी आहे म्हणून. आणि हे ऐकल्यानंतर राकेशला इतका धक्का बसतो. त्याचबरोबर रविराज आणि प्रतिमात्या या दोघांना सुद्धा ना खूप मोठा शॉक बसतो की असं कसं काय शक्य होतं म्हणून. पण बघा आजचा रिव्ह्यू ना शेवटपर्यंत नीट पहा, कारण आज ना शेवटपर्यंत अर्जुन आणि सायली अक्षरशः सगळे पुरावे सादर करतात आणि प्रतिमात्यांना ती सायली तन्वी आहे याची ना खात्री सुद्धा पटते. आता बघा तिथेच ना राकेश आतमध्ये येतो आणि लगेच ओरडायला लागतो, व्हॉट रबिश अर्जुन, अरे तू काय बोलतोयस तू, अरे इतक्या मोठ्या गोष्टीचा तू खेळ असा नाही मांडू शकत म्हणून असा राकेश बोलायला लागतो. आज बघा राकेश आहे ना खूप चोंडेपणा करतो, पण त्याचं आज काही चालतच नाही. आपण पुढे पाहतोय राकेश म्हणतो की नाही, तुला आणि सायली वहिनीला कदाचित आमची मस्करी करायची असेल, ठीक आहे हरकत नाही, अरे पण तू एवढ्या मोठ्या गोष्टीचं नको ना तू भांडवल करू, अरे जरा काका काकूंकडे तरी बघ, अरे त्यांच्या इमोशनशी त्यांच्या भावनांशी असं नको खेळूस अर्जुन तू प्लीज, असा हा राकेश म्हणायला लागतो. पण अर्जुन आणि सायली नुसतं स्माईल करत असतात. इतक्यात सुमन काकू म्हणते, राकेश जरा थांब, हे बघ अर्जुनला काय म्हणायचे ना ते जरा आपण आधी ऐकून तर घेऊयात ना, मग तू बोल म्हणून. तर राकेश म्हणतो, अगं आई यात काय ऐकायचंय, अगं यात ऐकण्यासारखं काय आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सायली वहिनी ही वात्सल्य आश्रमात वाढलेली एक अनाथ मुलगी आहे म्हणून, आणि मग हे ती तन्वी कशी काय असू शकते असं राकेश म्हणत असतो. आणि आता रविराजांना तर काही कळत नसतं की नक्की कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं. राकेश म्हणतो ती तन्वी असू शकत नाही, ह्या काही बोलतोय आणि आपण ऐकून का घेतोय म्हणून असं राकेश म्हणतो. आता सगळ्यांना पटतं हा, पण बघा अर्जुन इतके छान असे पुरावे सादर करतो ना की बस. प्रतापराव म्हणतात, राकेश राकेश प्लीज थांबशील का जरा तू, हे बघ अर्जुन काहीतरी सांगतोय ना, इतकं महत्त्वाचं स्टेटमेंट अर्जुन जेव्हा करतो तेव्हा त्याच्याकडे नक्कीच काहीतरी पुरावे असतात, त्यामुळे आधी आपण ऐकून घेऊयात की तो काय म्हणतोय ते आणि नंतर आपण बोलूयात. तर राकेश म्हणतो, पुरावे, अहो अंकल कसले पुरावे, प्रियाने तन्वी बनून फसवलंय, या दुःखातून अजून काका काकू बाहेर सुद्धा आलेले नाहीयेत आणि इतक्यातच त्यांच्या इमोशनशी आता पुन्हा खेळायचं का, असा हा राकेश म्हणत असतो. आणि म्हणतो, आणि जे प्रियाने केलं ते सायली वहिनी आता परत करणार का आणि आपण ते ऐकून घेणार का, असं राकेश आहे ना आज फारच बोलायला लागतो. पण बघा आता राकेशचं सुद्धा बोलणं आता कोणाला आवडेनाचं होतं, कारण सायली अर्जुनला काय बोलायचंय ना ते ऐकूनच घेत नसतात. सायली म्हणते, हे बघा आम्ही इझिली येऊन सांगावं की मीच सायली आहे आणि तुम्ही ते निमूटपणे ऐकावं अशी आमची ना अजिबातच इच्छा नाहीये, असं सायली म्हणत असते. आता बघा पुढे ना प्रतिमा त्यांच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत असतात. सायली म्हणत असते की आणि आम्हाला हेही माहिती होतं की आम्ही तुम्हाला हे सांगितल्यानंतर आम्हाला पुरावे तर मागितले जाणारच ना म्हणून. म्हणजेच अर्जुन आणि सायली अगदी पुराव्यानिशी आलेत हे आता राकेशच्या लक्षात आलं. सायली पुढे म्हणते, आणि म्हणूनच आणि आमच्याकडे पुरावे आहेत म्हणूनच मी आज तुम्हा सगळ्यांना सांगते की मीच तुम्हा सगळ्यांची तन्वी आहे म्हणून. आता असं सायली जेव्हा स्पष्ट सांगते तेव्हा प्रतिमा त्यांना इतका आनंद होतो ना, कारण त्यांना कोणत्याही पुराव्याची गरजच नसते, त्यांचं मन पहिल्यापासून सांगतच असतं की सायलीच त्यांची मुलगी आहे म्हणून. आता बघा पुढे आपण पाहतोय की लगेचच दुसरा सीन ते आपण पाहतोय की आता या महिपत बाबांचा आश्रम ना उभारलेला असतो आणि त्याचा उद्घाटन सोहळा चालू असतो. आता ते एक निवेदक आलेला आहे, तर तो सांगत असतो की ज्यांच्या दर्शनाने भक्तांचं भविष्य बदलतं अशा महिपत बाबांच्या या आश्रमाचं आज आहे ना उद्घाटन आहे आणि ते उद्घाटन माननीय मंत्री साहेबांच्या हस्ते होणार आहे असं तो माणूस सांगत असतो. आता सगळेजण टाळ्या वाजवतात. आता ते मंत्री बघा तेही येतात आणि आता या आश्रमाचं उद्घाटन करत असतात. तिथं आता महिपत मस्त आरामात बसलेला असतो आणि प्रेक्षकांचा बघायला खरंच खूप छान आहे, त्यामुळे तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा. आपण पाहतोय की त्यात मंत्री महोदय येतात आणि पहिल्यांदा दीप प्रज्वलन करतात, त्यानंतर महिपत सुद्धा येतो आणि पुन्हा एकदा दीप प्रज्वलन करतो. सगळेजण टाळ्या वाजवतात, पुन्हा सगळेजण महिपत बाबा की जय असं म्हणतात, बहुगुणी बाबांचा जय जयकार करतात. असा हा महिपतच्या आश्रमाचा उद्घाटनाचा सोहळा आपल्याला दाखवला आहे. आपण पाहतोय की आता यापुढे महिपत आता पुन्हा त्याच्या जागेवरती खुर्चीवर जाऊन बसतो, पुन्हा महिपत बाबा की जय असं सगळेजण म्हणायला लागतात. अर्थातच सचिन सुद्धा तिथे उपस्थित असतो आणि सचिन हे सगळं बघत असतो. आता बघा हा पुढे आपण पाहतोय की महिपत सांगत असतो, आज माझ्या लेकीसारखे असणाऱ्या या आदिराने माझ्या या बहुगुणी महाराजांसाठी आणि माझ्यासाठी एवढा मोठा आश्रम बांधलाय. खरंच सांगायचं तर हा आश्रम माझ्या एकट्याचा नाहीये, हा आश्रम तुम्हा सगळ्यांचा आहे असं महिपत ते जाता भाषण द्यायला लागतो. पुढे महिपत म्हणतो की मी ना फक्त एक निमित्त आहे आणि ते निमित्त मी बहुगुणी बाबांमुळेच निमित्त झालोय म्हणून ही सगळी कृपा माझ्या बहुगुणी बाबांची आहे. कुणीही कुठल्याही अडचणीत जर का असेल तर तो या आश्रमात येऊ शकतो
आणि कोणाला कसलीही गरज असेल तरीही तो या आश्रमात येऊ शकतो. आणि मी ना सगळ्यांना खात्री देतो की आश्रमात आलेला एकही व्यक्ती रिकाम्या हाताने वापस जाणार नाही, असा हा महिपत सांगायला लागतो त्याच्या सगळ्या आश्रमाबद्दल. आणि म्हणतो मी अशी खात्री देतो. आता ती अधिरा नावाची मुलगी सुद्धा तिथेच असते. आता लगेच मंत्री म्हणतात की महिपत बाबा की जय, म्हणून आता महिपतचा जय जयकार केला जातो. आता महिपत म्हणतो बास बास, माझा जय जयकार आणखीन करू नका. आणि त्या फोटोकडे बघून म्हणतो भोगिनी बाबा, या सगळ्या सेवेचं पुण्य माझी लेक अधिरा हिलाच मिळू देत म्हणून. आता ती अधिरा तिथेच बसलेली असते आणि तिला सुद्धा खूप आनंद होत असतो. आता आपण पुन्हा अर्जुन आणि सालीचा सीन पाहतोय. राकेश म्हणतो नाही तुम्ही कशाच्या जीवावरती एवढं मोठं स्टेटमेंट करताना ते मला बघू तर दे जरा, तुमच्याकडे जे काही पुरावे असतील ना तर ते सांगा म्हणून. अर्जुन म्हणतो अरे हो सांगतो मी, हे बघ ज्याच्या बाबतीत हे सगळं घडते ना तर तीच तुम्हाला सांगेल की या सगळ्याची सुरुवात कशी झाली आणि कुठून झाली ती, असं अर्जुन म्हणतो. आणि आता बघा इथून पुढे ना सायली ना आतापर्यंतचा तिचा सगळा प्रवास आहे ना तर ती आता घरच्यांना सांगते. सायली म्हणते की मला ना पूर्वीपासूनच क्वचितच असे ना काहीतरी भास व्हायचे, कधी एखादी मुलगी अस्पष्ट दिसायची तर एखादी घटना, कधी आणखीन कुणीतरी मला ना सततच अंधुक दिसायचं, पण मला ना या सगळ्या चित्रांचा काही अर्थ समजत नव्हता. आता सायली एक एक गोष्ट सांगायला लागते. सायली म्हणते पण पूर्णाजींना जेव्हा बरं नव्हतं आणि पहिल्यांदा त्यांनी मला जेव्हा तन्वी अशी हाक मारली ना तेव्हा मात्र माझे हे भास वाढायला लागले, असं सायली सांगायला लागते. आता सायली प्रत्येक गोष्ट आठवत असते हा. आणि आपल्याला आता अर्थातच हे सगळं म्युझिकली दाखवलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर जेव्हा पूर्णाजी म्हणतात ना की सायली हीच माझी तन्वी आहे म्हणून तिला मांडीवरती घेऊन आहे ना अंगाई गातात निज माझ्या नंदलाला, तर त्यावेळेस आहे ना सायलीचे भास आता वाढायला लागलेले असतात, म्हणजे त्या क्षणापासून. आता सायली हे सगळं डिटेल सांगायला लागते. त्यानंतर काय काय घडलं तिच्या आयुष्यात ते पण आता सायली पुन्हा स्पष्ट सांगते. आपण पाहतोय सायली पुढे सांगते की ज्यावेळेस आहे ना पूर्णाजी आणि सायली दोघी जणी सुद्धा ना देवासमोर आहे ना शुभंकर म्हणत असतात ना त्यावेळेस सुद्धा ना सायलीला छोटी तन्वी आठवलेली असते. त्यानंतर सायलीने मोठी झाल्यानंतर सुद्धा ना पूर्णाजींचा चष्मा लपवलेला असतो. आणि आता पूर्णाजी म्हणाले असतात की लहानपणी तन्वीने जिथे माझा चष्मा लपवायची ना अगदी तू तिथेच चष्मा लपवलंस, ही सुद्धा घटना आता सायली सगळ्यांना सांगते. पुढे तिला बागेमध्ये छोटी मुलगी दिसते आणि पूर्णाजी म्हणून हाक मारत असते आणि त्यावेळेस सायली अचानक चक्कर येऊन पडलेली असते. हे सुद्धा सगळं घरच्यांना माहितीच असतं. आणि सायली जे काही सांगते ना आज ना तो तंतोतंत शब्द आहे ना प्रतिमात त्यांना खूपच पडत असतो. त्यानंतर सायली सांगते की तेव्हा गुरुदेवीच्या दर्शनाला गेले होते तर त्यावेळेस ना तिथल्या गडावरच्या प्रत्येक गोष्टी सायलीला ओळखीच्या वाटत होतात. आणि तिथले बाबा सुद्धा म्हणालेले असतात की मिळणार, तुझ्या प्रत्येक गोष्टींचं ना उत्तर तुला मिळतील, मात्र ती तुला शोधावी लागतील. त्यानंतर आपण पाहतोय की सायली म्हणते त्यानंतर ना प्रतिमा त्या मला माहेरपणासाठी घेऊन गेल्या आणि त्यावेळेस आहे ना शुभंकरू तिची कॅसेट ऐकवली तर त्यावेळेस त्या छोट्या तन्वीचा आवाज सायलीला सतत असं वाटत असतं की ती माझाच आवाज आहे म्हणून. आणि ती सुद्धा घटना आता सगळं सायलीनं सांगायला लागते सगळ्यांना. त्यानंतर सायलीला ना प्रतिमा त्यांच्या घरी एक ड्रॉइंग बुक सापडलेलं असतं, त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं असतं की हे तन्वीचं आहे म्हणून. सायली म्हणते त्यानंतर मला आठवलं की मी अगदी चित्र सेम तसंच काढलं आहे जसं मी आश्रमात असताना लहान असताना ना तसंच सेम आश्रमाच्या भिंतीवर चित्र काढलं होतं. आता हे सगळं ना सायली सांगत असते. आता चैतन्यला तर अर्थात हे सगळं पटत असतं कारण चैतन्य या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार असतो. आपण पुढे पाहतो की अर्जुन काय करतो की आता ते ड्रॉइंग केलेलं जे चित्र असतं ना लहानपणी तन्वीचं ते चित्र आणि आता मोबाईलमधला फोटो आश्रमातल्या भिंतीचा हे सगळ्यांना अश्विन आणि अस्मितापासून यांना सगळ्यांना दाखवायला सुरुवात करतो. आणि हे सगळेजण बघत असतात. त्यानंतर अर्जुन शुभंकर तिची छोटे तन्वीच्या आवाजातली कॅसेट सुद्धा प्ले करतो आणि हे सगळं ऐकून आता प्रतिमा त्यांना खूप इमोशनल होतात. आता आपण पुढे सीन पाहतोय तो म्हणजे आश्रमातला. इकडे सचिन आहे ना आता तो सांगत असतो की आपल्या आश्रमामध्ये जे अन्नछत्र चालू होणार आहे ना तर त्या आश्रमासाठी आपल्या या मंत्री महोदयाने खूप मोठं सहकार्य केलेलं आहे म्हणून, असा हा सचिन सांगत असतो. आणि पुढे म्हणतो आणि तेवढंच नाही तर आज तुम्हा सगळ्यांसाठी आणि या आश्रमातल्या सगळ्या भक्तांसाठी आज महाप्रसादाचं आयोजन सुद्धा धनेश साहेबांकडून आयोजित करण्यात आलेलं आहे. म्हणजे ते जे पहिल्यांदा नियोजक म्हणून बोलत असतात ना तर त्यांचं नाव असतं धनेश साहेब म्हणून. आता मंत्री साहेब उठतात आणि लगेचच म्हणतात की महिपत बाबा की जय म्हणून. आणि पुढे म्हणत असतात की महिपत बाबांच्या आश्रमातून गोरगरिबांना मदत केली जाणार आहे म्हणून. आणि पुढे म्हणतात की माझा त्यांना नेहमीच पाठिंबा असेल म्हणून. आणि लवकरच या आश्रमासाठी या आश्रमासाठी जे काही लागेल ना तर ती मी सर्व मदत करणार आहे. आणि लवकरच महिपत बाबांच्या नावाने शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि मोफत शिक्षण आणि मोफत औषध पाणी हे सगळं काही नाही या माध्यमातून आता जनतेला दिलं जाणार आहे, असं हे मंत्री महोदय आहेत ना तर ते सांगत असतात. अर्थातच हे सचिनला पडत नसतं पण तो ड्रामा करत असतो. मंत्री साहेब म्हणतात तुमच्यासाठी मी मंत्री असेन पण मी खरा मंत्री नाही, मी महिपत बाबांसारखाच एक भौगुनी बाबांचा शिष्य असेल. आता सगळेजण पुन्हा भौगुनी बाबा की जे असं म्हणायला लागतात. प्रेक्षकांना आवडते ना तुम्हाला
आजचा भाग. तर यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. पुढे आपण पाहतोय की आता मंत्री महोदय म्हणतात या महिपत बाबांच्या आश्रमासाठी माझ्याकडून एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक छोटीशी मदत. आता तिथे त्यांचा एक माणूस येतो आणि आता ते त्या ताटावरचा कपडा सरकवतात तर ते ताटाच्या नोटांनी गच्च भरलेलं असतं. आणि आता सचिनचे डोळेच फिरतात ना, बापरे इतकी मोठी कॅश आता हे मंत्री महोदय महिपतला देणार असतात. आणि आता महिपत काय करतो की फक्त त्या ताटावरती हात ठेवतो. अर्थातच हे सगळं सचिन बघत असतो आणि सचिनचे ना असे काही डोळे फिरतात ना की त्याला वाटतं बापरे एवढी सगळी कॅश आणि आता फक्त महिपतला मिळणार आहे. आता ते मंत्री महोदय हात जोडून म्हणतात की महिपत बाबा तुमची अशीच कृपा माझ्यावरती राहू द्यात. तर महिपत म्हणतो अहो मंत्री साहेब आमची कसली कृपा, खरं तर तुमची कृपा राहू द्यात आमच्या आश्रमावरती, असा हा महिपत म्हणत असतो. पुढे म्हणतो की हे बघा मंत्री साहेब तुमच्या पैशापेक्षा तुमच्या मदतीची तुमच्या सहकार्याची जास्त गरज आहे आमच्या या आश्रमाला आणि आमच्या या भक्तांना, आणि बाकी सगळं बघायला तर भोगनी बाबा आहेतच ना, असं महिपत म्हणत असतो. आता आपण पाहतोय ते धने साहेब म्हणतात की मी असं इथे जाहीर करतो की आपल्या इथे उद्घाटनाचा कार्यक्रम हा संपलेला आहे म्हणून. पुन्हा सगळेजण महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय असं म्हणायला लागतात. आता आपण पाहतोय की हे सगळं चालू असताना सचिनना ना आणखी विचारातच पडलेला असतो. सचिन काहीतरी विचार करत असतो. इतक्यातच आहेत ना ते धनेश साहेब म्हणतात की मंत्री साहेब इथल्या पूर्ण प्रसादाची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि महिपत बाबांच्या आश्रमाचा प्रसाद सगळ्यांना मिळावा ही सर्व भक्तांचं ना कल्याणच होणार आहे म्हणून. आणि तिथले सगळे भक्त महिपतच्या आता पाया पडत असतात. आपण पाहतो इकडे मंत्री म्हणत असतात अशीच चांगली कामं करत राहा तरच तर आम्हाला चांगली कामं मिळतील ना म्हणून. आणि सगळे शिष्य येऊन ना महिपतच्या पाया पडत असतात. आता हे सगळं बघून सचिन म्हणतो हा सगळा एवढा प्रसाद हे इतके सगळे पैसे, अरे काहीतरी काळं बेरे ना नक्कीच यामध्ये असणार आहे, असं सचिनला आता महिपतवरती ना शंका यायला लागलेली असते. म्हणून सचिन काय करतो ठीक आहे म्हणतो आणि आता तिथून बाहेर निघून जातो. आणि आता सचिन ना कोणाला तरी फोन लावतोय आणि आपण पाहतो की आता सचिनने पण कोणाला फोन लावला हे काही आपल्याला ऐकवलेलं नाहीये. आपण पाहतोय अजून सुद्धा ना सायली तिच्या सगळ्या आठवणी आणि तिला कसं काही जमत होतं ना किती सायली आहे हे म्हणजे तिला कशा आठवणी आठवत असतात हे सगळं सांगत असते. त्यानंतर आपण पाहतो की सायली मधुभाऊंच्या आश्रमात जाते आणि मधुभाऊंना जेव्हा ते कोमामध्ये असतात त्यावेळेस त्यांना विचारत असते की सांगा ना मधुभाऊ मीच छोटी तन्वी होते ना आणि तुम्ही मला आश्रमात आणलं होतं. आणि या सगळ्या गोष्टींना सायलीने विचारलेल्या असतात. त्यावेळेस मधुभाऊंनी कसं तिला प्रतिसाद दिलेला असतो डोळे ब्लिंक करून, ही सगळी गोष्ट आहे ना सायली आता सांगत असते. त्यानंतर सायली ना रडत रडत मंदिरात जाते. तिथे अर्जुन तिला शोधत येतो. त्यावेळेस आता सायली सांगते की मीच छोटी तन्वी आहे आणि त्यानंतर मी सायली जाईल. हे सगळ्या गोष्टी जेव्हा सायली अर्जुनला सांगते आणि त्यानंतर अर्जुन तिची मदत करतो. आणि आता सायलीला अजून ही खात्री नसते की आता तीच तन्वी आहे की नाही आणि या गोष्टी तर तिला आठवत नसतात. मग पुरावा म्हणून दाखवायचं काय, तर अर्जुन तिला सायकॅट्रिस्टकडे घेऊन जातो. त्यावेळेस डॉक्टरने तिला सल्ला दिलेला असतो की तुम्ही ना सगळ्या गोष्टी रिक्रिएट करा म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी आठवतील आणि कदाचित त्यातून तुमच्या मेंदूला एखादा असा काही ट्रेस मिळेल की तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवतील म्हणून. आणि अर्जुन आणि सायली ठरवतात त्या आठवड्यातल्या बघतात वस्तू तर त्यात एक तिला छोटीशी बाहुली सापडलेली असते जी अर्जुनने ना छोट्या तन्वीला दिलेली असते. आता हे पण आता सायलीला अंधुकच आठवत असतं. त्यानंतर सायली आणि अर्जुन काय करतात की त्यानंतर सायली ती बराच वेळ तर खेळणं बघते आणि तिला पुन्हा स्पष्ट अंधुक आठवणी आठवायला लागतात. त्यानंतर ते पुन्हा त्या आईस्क्रीमचा प्लॅन करतात. दोघेजण मिळून गपचूप चोरून असं आईस्क्रीम खातात. त्यावेळेस सायली त्याला काय काय म्हणते हे सगळं आठवतो. त्यानंतर अर्जुन सायलीच्या गळ्यामध्ये ना कसं पकडापकडी खेळताना सायली पडल्यानंतर म्हणते की अर्जुन मी तुझं नाव सांगणार आहे हां पूर्णाजीला. आणि अर्जुन म्हणतो नको नको तन्वी त्यापेक्षा ना तू माझं हे लॉकेट घे म्हणून. मग ते लॉकेट घातलेलं असतं पुन्हा तो आईस्क्रीमचा सीन या सगळ्या आठवणीने आता सायली आणि अर्जुन दोघेजण मिळून सगळ्यांना सांगत असतात. त्यानंतर आपण पाहतोय सायली म्हणाली असते की आपण आहे ना त्या ॲक्सिडेंटचं रिक्रिएशन करायचं म्हणून. आणि ॲक्सिडेंटचं रिक्रिएशन करताना सुद्धा कशा सायलीला गोष्टी आठवल्या. आता हे सगळं आहे ना आज पुराव्यानिशी अगदी एकदम व्यवस्थित असं सगळ्या किल्लेदार आणि सुभेदारांना अर्जुन आणि सायली सांगतात. त्यानंतर आपण पाहतोय सायलीला तो सुद्धा सीन आठवतो की अर्जुनच्या वाढदिवसा दिवशी कसं प्रतिमा आणि रविराज का खालेले असतात छोट्या तन्वीला घेऊन. त्यानंतर अर्जुनने तिला तिची चैन दिलेली असते, छोटं खेळणं दिलेलं असतं. ती जाताना रडत असते की जायचं नाही म्हणून आणि तो प्रसंग आठवतो. आता अर्जुनची बर्थडे पार्टी सुद्धा सगळी आठवते सायलीला. हे सगळं सायली आठवून सांगत असते. आपण पाहतोय कल्पनाताई म्हणतात की सायली अर्जुन तुम्ही हे सगळं जण खरं तर सांगता येणार आहे नाही म्हणजे यामध्ये तुमचा काही गैरसमज तर नाही ना झालेला म्हणून. कारण सगळ्यांना खूप शॉक बसलेला असतो की अर्जुन सायलीने अगदी पुरावेच दिलेले असतात. अर्जुन म्हणतो मम्मा अगं अशी एक व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने सांगितल्यानंतर तुमचा 100% विश्वास बसेलच म्हणून. आता अशी कोण व्यक्ती म्हणून सगळे विचार करायला लागतात. अश्विन म्हणतो दादा कुठली व्यक्ती रे. अर्जुन म्हणतो 1 मिनिट म्हणून जातो आणि दरवाजा उघडतो तर तिथे ना मधुभाऊंना घेऊन आहे ना कुसुमताई आलेली असते. मधुभाऊ अर्थातच व्हीलचेअरवर असतात म्हणा. आता त्यांना बघून सगळ्यांना तर ना आश्चर्यच वाटतं. अस्मिता तर म्हणते मधुभाऊ सगळेजण म्हणायला लागतात अरे मधुभाऊ कोमातून कधी बाहेर आले आणि आता ते व्हीलचेअरवर इथं आले. आणि हे सगळं बघून सगळ्यांना आनंद पण होतो. इतक्यात
राकेश म्हणतो हा थेरडा अजून जिवंत कसा आहे म्हणून. असा राकेशचा ना खूप संताप होतो आता मधुभाऊना बघितल्यानंतर. आता कुसुमताई मधुभाऊना घेऊन आतमध्ये येते. आता बघा मधुभाऊना बघून अर्थातच सुभेदार आणि किल्लेदार फॅमिली आनंद तर होतो. लगेचच प्रतापराव पण म्हणतात की अरे मधुभाऊ तुम्ही कधी बरे झालात आणि तुम्ही शुद्धीवर कधी आलात, आम्हाला काहीच माहिती नाही. सायली आम्हाला काहीच बोलली नाही याबद्दल. अर्जुन म्हणतो हे सुद्धा ना एक सरप्राईजच होतं तुमच्यासाठी म्हणून, असं अर्जुन सांगत असतो. आपण पाहतो की आता राकेशचं ना चांगलंच तोंड पडतं. आता रविराज म्हणतात मधुभाऊ तुमची तब्येत तर बरी आहे ना. तर मधुभाऊ म्हणतात हो आता ना मी एकदम बरा आहे बरं का म्हणून. आता असं सांगितल्यानंतर आपण पाहतोय की पुढे कुसुमताई म्हणते मधुभाऊंना आश्रमात आणलं ना आम्ही हॉस्पिटलमधून, तर त्यावेळेस ना त्यांची प्रकृती थोडी थोडी सुधारायला लागलेली होती. आणि काल रात्री ना अचानकच त्यांना कुठून बळ आलं ना काय माहिती, काय झालं काहीच कळालं नाही. ते अचानक कुठूनच बसले आणि सतत साऊच म्हणत होते असे कुसुमताई सांगायला लागते. पुढे आपण पाहतोय सगळं आता प्रतिमात्यांना पण या सगळ्या गोष्टींची घेणं देणंच नसतं. ते फक्त ना सायलीकडेच बघत असतात. आपण पाहतोय की मधुभाऊ म्हणत असतात की तुम्हा सगळ्यांना सत्य सांगण्यासाठीच कदाचित देवानी मला जिवंत ठेवलं असेल म्हणून. सगळेजण म्हणतात अहो मधुभाऊ असं नका बोलव म्हणून. आता पुढे मधुभाऊ म्हणतात सायली आश्रमात आली ना तेव्हा ती कोण होती ना हे मला अजिबात माहिती नव्हतं. आता मधुभाऊ ना म्हणजे एकदम हळू आवाजात सांगत असतात, त्यांना जास्त बोलता येत नसतं. पुढे मधुभाऊ म्हणतात हां पण गेल्या वेळेस आहेत ना वकील साहेब आणि प्रतिमा वहिनी आश्रमात आल्या आणि त्यांनी सायलीनी काढलेलं चित्र भिंतीवरचं पाहिलं आणि त्याच वेळेस आहे ना प्रतिमा वहिनी असं म्हणाल्या होत्या की हे असं चित्र तन्वीही काढायची म्हणून. आणि त्याच वेळा माझ्या लक्षात आलं. आता अर्थातच हा प्रसंग रविराज आणि प्रतिमाते या दोघांना सुद्धा आठवतो. पुढे आपण पाहतोय मधुभाऊ म्हणतात की मला हे सगळं ऐकून आश्चर्यच वाटलं, हे दोघं जण असं काय बोलताय त्या चित्राकडे बघून म्हणून मग मी शोध घ्यायला सुरुवात केली असं मधुभाऊ सांगतात. पुढे म्हणतात की मग मला एक दिवशी काय झालं की मला एका दिवशी ना प्रियाच्या सामानामध्ये काही फोटो सापडले, तर त्या फोटोमध्ये छोट्या तन्वीचा फोटो असतो. आता मधुभाऊ म्हणतात तो फोटो बघून मला खूप वाईट वाटलं आणि भीती पण वाटली की प्रियाच्या कपाटामध्ये सायलीच्या बालपणीचा फोटो होता आणि माझ्या सायलीच्या बाबतीत ही प्रिया काही गडबड तर करत नाहीये ना असं मला त्यावेळेस वाटलं. म्हणून मी काय केलं की लगेचच ताबडतोब आहे ना या गोष्टीचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. असं मधुभाऊ ना अगदी म्हणजे एकदम शांतपणे ना या सगळ्या गोष्टी सांगत असतात. आणि त्यानंतर मधुभाऊंनी प्रतिमात्याचा फोटो पाहिलेला असतो छोट्या तन्वीसोबतचा. त्यावेळेस मधुभाऊंच्या लक्षात येतं की म्हणजे प्रतिमा त्यांच्यासोबत माझी छोटी साऊ म्हणजे यांची हीच तर खरी तन्वी नसेल ना असं मधुभाऊ म्हणतात. आणि म्हणतात की मला त्याच वेळेस समजलं की माझी सायली हीच माझी छोटी तन्वी आहे म्हणून. आता मधुभाऊ हे सगळं सांगत असतात. इतक्यातच बघा प्रतिमा ते उठून उभारतात आणि म्हणतात मला यातल्या कुठल्याही पुराव्याची अजिबातच गरज वाटत नाहीये असं म्हणून प्रतिमात्या आणि सायली दोघीजणी सुद्धा खूप रडत असतात. आता दोघी एकमेकींच्या जवळ येतात. आता प्रतिमात्या सायलीच्या गालावरून हात फिरवतात. अगदी मायेने ना खूप तिच्याकडे बघून रडत असतात आणि म्हणत असतात की माझी सायली माझी तन्वी तूच माझी तन्वी आहे ना, शेवटी तुम्हाला मिळालीस म्हणून. आणि म्हणतात की माझं मन मला नेहमी सांगत आलंय की तूच माझी लेक आहेस म्हणून. बघा आईच्या मनाला ना सगळ्या गोष्टी कळत असतात. आईच्या मनाला ना पुराव्याची कुठलीच गरज नसते. आता आपण पाहतोय की प्रतिमा त्यांना सायलीच्या जवळ येतात आणि तिला म्हणतात इतक्या वर्षांनी मला माझी मुलगी माझी तन्वी परत मिळाली म्हणून. आणि दोघी जणी सुद्धा खूप भावूक झालेले असतात. आणि आजचा ठरलं तर मागचा हा भाग आहे इथेच संपतो. आपण पाहतोय उद्याच्या भागामध्ये आता रविराज म्हणत असतात की अर्जुन हे सगळं जर का पुन्हा एकदा खोटं ठरलं ना तर राकेश म्हणतो हे सगळं खोटंच ठरणार आहे, काय पुरावे तुमच्याकडे. तर अर्जुन म्हणतो हे बघ सिनियर सायलीची आणि प्रतिमातेची DNA टेस्ट मॅच झाली म्हणून. आता रविराज म्हणतात तू माझी तन्वी आहेस सायली म्हणून. आणि आपण जेलमधला पुन्हा सीन पाहतोय की आता प्रिया ना भिंतीवरती नाव लिहित असते तन्वी आणि सायली आणि म्हणते सायली आणि तन्वी दोन्ही उरणार नाही, संपून टाकीन मी तुम्हाला, संपून टाकीन असंही प्रिया म्हणत असते. सायली आता प्रिया पूर्णाजीच्या जवळ येते आणि म्हणते पूर्णाजी बघ हा स्पर्श अगं एकदम खरा आहे, मी खरंच तुझी छोटी तन्वी आहे. आणि पूर्णाजी म्हणतात तन्वी तू खरंच तन्वी माझी तन्वी परत आली आहे का ग. असं इमोशनल सीन आपण आता उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.